नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या विशेष कल्याणकारी योजना राबवल्या जातात. परंतु मित्रांनो, आपल्याला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती फक्त 15 प्रकारच्या योजना दिसतात किंवा त्याचाच आपण लाभ घेत आहोत. परंतु मित्रांनो, तुम्हाला तब्बल 50 प्लस एवढ्या योजना राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. आता केंद्र सरकारने तब्बल 19 प्रकारच्या योजना आहेत आणि राज्य सरकारच्या 31 प्रकारच्या योजना ह्या तुमच्यासाठी राज्य सरकारने नियोजित केलेल्या आहेत. परंतु त्या 50 योजना आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण फक्त दिव्यांग बांधवांसाठी जी मासिक पेन्शन योजना किंवा जे काही विवाह प्रोत्साहन योजना असेल किंवा व्यावसायिक कर्ज वगैरे असतील, या ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या योजना आहेत त्यांच्यासाठीच आपण माहिती सुद्धा विचारतो किंवा त्यांचेच अर्ज करून आपण लाभ घेतोय. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो, तुम्हाला 50 प्लस ज्या काही केंद्र सरकार राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठी सेपरेट आरक्षित योजना ज्या घोषित केल्यात त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट आपण या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. तर मित्रांनो, दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या 50 प्लस योजना कोणत्या या आपण आता पाहूया. तर मित्रांनो, या योजनांची माहिती जाणून घेत असताना सर्वात अगोदर आपण केंद्र सरकारने ज्या काही योजना घोषित केल्यात त्यांची यादी पाहूया. तर यामध्ये दिव्यांग पेन्शन योजना ही पहिली योजना आहे, याच्याविषयी तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. त्याचबरोबर ADIP म्हणजे जे काही सहाय्यक साधने व कृत्रिम अवयव जे असतात ते आपल्याला मिळण्याची एक महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर DDRS म्हणजे दीनदयाल दिव्यांग पुनर्वसन योजना ही महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर DDRC म्हणजे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणून एक महत्त्वाची योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सुगम्य भारत अभियान हे महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय फेलोशिप योजना, राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग योजना अशा पद्धतीची महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर बघा या ठिकाणी 12वी योजना बघा, राष्ट्रीय कौशल्य विकास योजना, त्याचबरोबर राष्ट्रीय दिव्यांग निधी नॅशनल फंड फॉर दिव्यांग किंवा PWDS. त्याचबरोबर 14 बघा, क्रॉस डिसेबिलिटी अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर ही महत्त्वाची योजना आहे. त्याचबरोबर स्पायनल इंजुरी सेंटर आर्थिक सहाय्य योजना. त्याचबरोबर 16वी योजना बघा, दिव्यांग संशोधन व तंत्रज्ञान विकास योजना. 17 नंबरची दिव्यांग जनजागृती व प्रशिक्षण योजना. 18 नंबरचा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना आणि 19 नंबरची इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना. अशा पद्धतीच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत. आता आपण राज्य सरकारने ज्या सुरू केलेल्या योजना आहेत त्यांची यादी बघूया. या ठिकाणी पहिली योजना आहे संजय गांधी दिव्यांग अनुदान योजना, दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार आर्थिक सहाय्य योजना, प्रशिक्षित दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार आर्थिक सहाय्य योजना, राज्य प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, राज्य पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवंत पुरस्कार योजना, दिव्यांग राज्य पुरस्कार योजना, विवाह प्रोत्साहन योजना, सहाय्यक साधने व उपकरणे आर्थिक सहाय्य योजना, UDID कार्ड मोफत सेवा योजना. त्याचबरोबर आत्ता 11 नंबरची योजना बघा, दिव्यांग प्रमाणपत्र सेवा योजना, कौशल्य विकास व रोजगार योजना. त्याचबरोबर 13 नंबरचं बघा, रोजगार नोंदणी सेवा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून रोजगार नोंदणी दिव्यांगांची सेपरेट पद्धतीने करून घेतली जाते आणि त्यांना जॉबसुद्धा दिला तो. त्याचबरोबर या ठिकाणी 14 नंबरची योजना बघा, MahaDBTद्वारे दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू केल्या. त्यामध्ये शेतकरी प्रवर्गातील दिव्यांगांसाठी विशेष लाभ आहे. त्याचबरोबर 15 नंबर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन सेवा किंवा केंद्र मध्ये MSRTC म्हणजे बस किंवा ST मध्ये सवलत प्रवास दिला जातो ती योजना. त्याचबरोबर 17 नंबरची स्थानिक संस्थेमध्ये 50% पाणीपट्टी व घरपट्टी सवलत, राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजना, व्यवसायासाठी टूल किट खरेदी किंवा आर्थिक सहाय्य योजना, रोजगार नोंदणी व मार्गदर्शन सेवा योजना, व्यवसाय प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप पंचायत समितीच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. त्याचबरोबर गुणवत्ता दिव्यांग विद्यार्थी पुरस्कार योजना, पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून 5% निधीतून दिव्यांगांसाठी आर्थिक मदत किंवा सवलत दिली जाते. त्याचबरोबर आता खाली बघा, या ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्था असतात त्या ठिकाणी 5% निधीतून दिव्यांगकारी कल्याणकारी ज्या योजना असतात त्या राबवणे, दिव्यांगांसाठी अडथळामुक्त बॅरियर फ्री सुविधा उपलब्ध करून देणं,
प्रत्येक कार्यालयामध्ये दिव्यांगांना लिफ्ट सुविधा, व्हीलचेअर उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर मोदी आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, शबरी आदिवासी घरकुल योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी असे 2 भाग या ठिकाणी पडतात. अशा पद्धतीची आणि त्यानंतरची बाबा जी काही ई रिक्षा म्हणून एक योजना सुरू केलेली आहे, ई गुलाबी रिक्षा आहे ती योजना. त्याचबरोबर 32 नंबरची योजना अशी आहे की दिव्यांगांसाठी जी काही ट्रायसायकल म्हणून सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते किंवा व्हीलचेअर वाटप केले जातात. तर ती भौतिक सुविधांमध्ये वरच्या योजनेमध्ये याचा समावेश होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या सर्व योजना राज्य सरकार केंद्र सरकारने सुरू केलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर या जेवढ्या काही 50+ योजना आहेत, किती 50+ योजना आहेत, यापैकी कोणत्याही एका योजनेची जर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या योजनेचं नाव टाका. म्हणजेच पुढील दिवसामध्ये आपल्याला त्या योजनेविषयी माहिती देता येणार आहे. महत्त्वाची व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.